अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। दिवा शहरातील मातोश्री नगर येथे असलेल्या ड्यू ड्रॉप शाळेमध्ये किळसवाणा प्रकार घडला असून शाळेतील मुलांना बाथरूममध्ये थेट गटाराचे पाणी वापरायला देण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणलाय। ड्यू ड्रॉप शाळेमध्ये मुलांना बाथरूममध्ये गटाराचे पाणी वापरायला दिले जात असल्याची तक्रार दिवा मनसेच्या महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम यांच्याकडे पालकांनी केली होती। त्यानुसार आज त्याची सत्यता पडताळण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळेत भेट दिली। त्यावेळी हा अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला। हे पाणी मुलांना वापरलं जात आहे। आतमध्ये तुम्ही मला पाण्याचे नळ दाखवा, इथे कुठे आहेत ते। शाळेची फी घेणारे लोक हेरवी मुलांना तुम्ही बसायला देत नाहीत आणि इथे तुम्ही मुलांना पाणी देताय गटारातलं। म्हणजे दिव्यामध्ये जर अशा पद्धतीच्या शाळा वागतायत, ही एक शाळा झाली, अजून अशा शाळा तुम्हाला मी दाखवेन। पण ड्यू ड्रॉप बद्दलची स्पेशल तक्रार होती आमच्याकडे, आमची अंकिता आली होती, त्या दिवशी बघून गेली। मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या शाळा संचालक उत्तम सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक शासन करण्याची मागणी दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे। याबाबत तात्काळ शिक्षण विभागाने उपायुक्त सचिन सांगडे यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी सर्व व्हिडिओ पाठवल्यानंतर उपायुक्तांनी तात्काळ पाहणी करण्यासाठी शिक्षण विभागाची टीम पाहणी करण्यासाठी पाठवत असल्याचे सांगितले। आता यात नेमकी आणि उचित कारवाई काय होते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर, दिवा ठाणे। आम्हाला तक्रार भेटली होती आमच्या शाखाध्यक्षाला की या ड्यू ड्रॉप शाळेमध्ये जे आहे ते पाणी जे बाथरूममध्ये वापरलं जातं आहे, हे गटाराचं पाणी वापरलं जातं असं आम्हाला बातमी मिळाली होती। ती व्हेरीफाय करण्यासाठी आम्ही इथे आलो होतो। आम्ही इथे आल्याच्यानंतर आम्ही इथे बघितलं तर अक्षरशः जो जमिनीमध्ये खड्डा मारून त्या खड्ड्यामध्ये साठलेलं पाणी आहे, त्या पाण्याला मोटर लावून ते पाणी मुलांना बाथरूममध्ये वापरण्यासाठी दिलं जात होतं। आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा शाळेचे जे इथले संचालक आहेत किंवा प्रिन्सिपल आहेत त्यांना आम्ही भेटायला गेलो, तर आम्हाला सांगण्यात आलं की संचालक नाही आहेत, प्रिन्सिपल नाही आहे, उपप्रिन्सिपल नाही आहे, म्हणजे कोणीही जबाबदार माणूस या शाळेमध्ये नाही आहे। तर आम्हाला ज्या टीचर लोक होत्या त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही आतमध्ये शूटिंग वगैरे करू नका। तर आम्ही आतमध्ये शूटिंग वगैरे केली, कारण जी मोटर आहे आणि त्याच्या आमच्याकडे शूटिंग अवेलेबल आहे, तर आम्ही सगळ्यांना आता सार्वजनिक करणारच आहोत। हे केल्याच्यानंतर जेव्हा आम्हाला धक्का बसला की तिथे आतमध्ये जी मुलं आहेत त्यांना ते ड्रममध्ये ते गटाराचं पाणी भरून ठेवलेलं आहे आणि ते पाणी ते हात धुण्यासाठी वापरत आहेत, तोंड धुण्यासाठी वापरत आहेत। पालक जे आहेत ते मोठ्या विश्वासाने शाळेमध्ये मुलांना पाठवत असतात आणि दिव्यातल्या या ज्या शाळा आहेत ह्या असा किळसवाणा प्रकार जो आहे हा इथे करत असतात। जे पाणी हे वापरत होते ते पाणी जे त्यांची ड्रेनेजची लाईन आहे तीच लाईन पुढे त्या पाण्यामध्ये सोडण्यात आलेली आहे, म्हणजे तेच घाणीचं संडासचं पाणी मुलांना परत वापरण्यासाठी देत आहेत। इतका किळसवाणा प्रकार हा मला वाटत नाही की कुठेही माणूस म्हणून कोण दुसऱ्या माणसांबरोबर करेल, पण या शाळेमध्ये ही गोष्ट लहान लहान मुलांबरोबर होते। आज ज्या वयात आलेल्या मुली आहेत, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की जे वयात आलेल्या मुली आहेत त्यांच्यासाठी स्वच्छता हा किती मोठा विषय असू शकतो, त्याचंही यांना काही पडलेलं नाही आहे। ह्या शाळेवरती म्हणजे आम्ही सहाय्यक आयुक्तांना फोन केला, म्हणजे दुर्दैव आहे आपलं की जेव्हा मी सहाय्यक आयुक्तांना फोन केला पण त्यांच्याकडे पथक नाही आहे की ते इथे येऊन पाहणी करू शकतील। मी आपले जे कमलाकर मेत्रे साहेब आहेत शिक्षण अधिकारी त्यांना मी फोन केला, त्यांनी सांगितलं की माझी बदली झालेली आहे। त्याच्यानंतर मी सचिन सांगळे साहेब आहेत उपायुक्त शिक्षण विभागाचे, त्यांना मी फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही। मी त्यांना व्हॉट्सअप केलं आहे, त्यांना मी हे व्हिडिओ पाठवलेत की बाबा हे गटाराचं पाणी जे आहे ते इथे मुलांना वापरलं जाते, लहान लहान मुलांना वापरलं जातं। बघू आता त्याच्यावरती काय कारवाई होते। इथले जे शाळेचे स्टाफ आहेत त्यांनी 112ला कंप्लेंट केली होती की बाबा इथे मनसेचे पदाधिकारी आलेत आणि ते आमच्यावरती इथे जबरदस्ती आम्हाला दमटावण्याचा प्रयत्न करत आहेत। पण जे आहे ते समोर आहे, आमच्याकडे सगळे व्हिडिओ आहेत त्याचे।